प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी अपॉन 2. आता काय होईल ए मायनस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस ए प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी अपॉन. मग इथे काय होणार आहे आता, इथं साइन स्क्वेअर अपॉन सी अपॉन 2 आहे, इथेही साइन स्क्वेअर सी अपॉन 2 आहे. तर मग दोन्ही मधून ए मायनस बी स्क्वेअर प्लस घेऊ आधी साइन स्क्वेअर सी अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये, त्याला एक वाटलं ब्रॅकेट टाकून म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तर ए प्लस बी चा स्क्वेअर मायनस ए मायनस बी चा स्क्वेअर. काय केलं मी, फक्त हा टर्म फर्स्ट घेतलाय आणि हा सेकंड, म्हणजे हा टर्म इथं घेतलेला आहे आणि हा सेकंड टर्म आहे, इज इक्वल्स टू ए मायनस बी स्क्वेअर प्लस हा असेल साइन स्क्वेअर सी अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये. आता ए प्लस बी ए मायनस बी किंवा इथं परत रिपिटेशन होते, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला तर पहिल्याच्या मध्ये काही ए प्लस बी प्लस ए मायनस बी म्हणजे एक्स प्लस वाय आणि ए प्लस बी मायनस ए मायनस बी एक्स मायनस वाय हा फॉर्म्युला इथं मी यूज केलाय. तर काय होईल याची व्हॅल्यू, मग आता इथून पुढं ए मायनस बी चा स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर सी अपॉन 2, इथं बी बी होईल कॅन्सल, इथला साइन होईल अल्टर 2a एका ब्रॅकेट मध्ये. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आपल्याकडे ए प्लस बी मायनस ए प्लस बी, इथेही ए कॅन्सल होऊन जाईल आणि हा होऊन जाईल 4a. म्हणजे मला काय मिळालं ए मायनस बी स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 एका ब्रॅकेट मध्ये, पुढच्या ब्रॅकेट मध्ये काय भेटते मला 4ab 4ab. आता मला एक प्रॉपर माहिती आहे, एक अँगल कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2, ही प्रॉपर्टी मला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा अपॉन 2. मग मी काय करतो साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2, इथे माझ्याकडे साइन स्क्वेअर थिटा सी अपॉन 2, म्हणजे याला काय करतो मी डायरेक्ट ह्याची स्टेप लिहून घेतो ए मायनस बी चा स्क्वेअर, इथं काय यूज केलं त्यांनी आता प्लस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 होतं, मग मी त्याला काय केलं 1 मायनस कॉस सी अपॉन 2 इंटू 4ab 4ab. कॉस सी ची व्हॅल्यू मला माहिती आहे, आता पटपट आपण फक्त व्हॅल्यू ठेवून द्यायच्या, प्लस काम आपलं पुढचं सोपंच आहे, मायनस याला ब्रॅकेट टाकावं लागेल मला कारण कॉसला काय मायनस आहे. कॉस सी ची व्हॅल्यू काय असते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab डिवायडेड बाय 2 इंटू 4 टाइम्स ab. म्हणजे हा किती होणार आता ए मायनस बी स्क्वेअर प्लस, आता 2ab हा जो डिनॉमिनेटरला इथे काय करतो 2ab मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 टाइम्स ab इंटू 4 टाइम ab. आता ab 4 टाइम ab कॅन्सल होऊन जाईल, पुढे काय भेटणार आहे मला हा भेटून जाईल ए मायनस बी स्क्वेअर प्लस, आता इथं काय होईल स्टेप आपली सिंपल होऊन जाईल 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस प्लस हा मायनस आणि यामधला मायनस काय होणार प्लस होणार आहे इज इक्वल्स टू, आता याचं एक्सपान्शन करून देतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस, आता इथं सिंपल झालं एकदम 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, हा ए स्क्वेअर कॅन्सल बी स्क्वेअर कॅन्सल, थोडक्यात या होल टर्म्स होऊन जातील कॅन्सल, फक्त माझ्याकडे शिल्लक राहणार आहे सी स्क्वेअर आणि जो काही मध्ये ऑप्शन नंबर बी.